मॉर्निंग गाइस। तो आज आज तो मुझे मराठी में ब्लॉग बनाना है, तो मैं आज मराठी बोलूँगी। तर आज आहे रक्षाबंधन। रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज माझ्या दादाचा बड्डे पण आहे, तर आम्ही रात्रीच केक कट केलेला। आज आपल्याला खूप सारी तयारी करायची आहे। आय होप तुम्हाला हा मराठी ब्लॉग आवडेल। चल तर कंटिन्यू करा। तर मी फ्रेश झाली आणि माझी आई बनवत आहे काजू कतली रक्षाबंधन स्पेशल। चल तुम्हाला मी दाखवते। हे बघा, इथे काजू बारीक झालेले आहे आणि हा पसारा इग्नोर करा। सकाळी सकाळी सगळ्यांच्या घरी असतो भोसडीच्या। आणि हा माझ्या मामाचा मुलगा कृष्णा सकाळी सकाळी टी व्ही बघतो आहे। आणि हा मग दुसरा माझा भाऊ रिकामचोट। तर आज आहे माझ्या दादाचा बड्डे आणि आम्ही काल रात्री सेलिब्रेट केला आहे। तर तोच केक मी आता इथे खाते आहे। दूध पावडरनं चव आली आहे का नाही। तर आता आम्ही इथे काजू कतली बनवत आहे, हा बघू शकता। तर आता आमची काजू कतली झालेली आहे आणि मी यांची कटिंग करत आहे। यखीन त्याचं काय अजून मोठं होईल होते। तर आता मी करत आहे स्वयंपाक। आता आमचा स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे। आज नाश्ता नाही बनवला, आज डायरेक्ट स्वयंपाकच करणार आहे। आधीच खूप उशीर झाला आहे काजू कतली बनवण्यामध्ये। तर आता मी इथे आलू वांगे चिरत आहे, हे बघा। आणि स्वयंपाक करता करता मी बघत आहे डोरेमॉन। हे बघा, कुणाला डोरेमॉन आवडतं। तर आता मी आंघोळ केली आणि मी आता पूजा करणार आहे। आता मी तयारी करून घेते। नाही माहीत नाही। आता मी तयारी करते आणि पूजा करते। आज श्रावण सोमवार असल्यामुळे मला बेलसुद्धा व्हायचा आहे। मोस्ट इम्पॉर्टंट माझी बिंदी। कुठे गेली? तर आता मी इथे आधी रांगोळी काढते। आज श्रावण सोमवार असल्यामुळे मी स्पेशल महादेवांची रांगोळी काढणार आहे। तर हे बघा माझी रांगोळी। तर माझी रांगोळी रेडी झालेली आहे। कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यासोबत रोमीसुद्धा पूजेमध्ये बसलेली आहे। हे बघा रोमी रोमी तर आमच्या घराजवळ हे बघा छोटे छोटे पप्पी, बघा किती क्यूट आहे। तर आता मी करते आहे साबुदाण्याचे वडे। आज श्रावण सोमवार असल्यामुळे माझ्या आईचा उपवास आहे, त्यामुळे मी आता वडे करते। आपण बघू शकता। चला बसा लवकर लवकर। इकडे पाय।
खूप काळजीत होती. पर्यंत म्हणत होती, आई कोणाला ओळखत नाही, कोणाशी बोलत नाही, त्यामुळे बाबा खूप बाल्टीने आंघोळ करून देतो तेच राहतात. कुठे बरं, बाहेर एकदम पडतात, minus बाहेर असल्याने. ऑफिसला जातात. दाताबाईच्या ऑफिसला गेला असेल म्हणून मी ऑफिसच्या बाहेर निघालो. तुझी गाडी दाताला पलटवून दिला चांदीचा. झालं ना चालते पण आता तू हे काही बिन करतात प्रॉपर करा व्हिडिओ म्हणून तर ती तुला परत आपल्या घरी नाही जाऊ देतो. कॅमेरा किती पण मोबाईल किती मागायचा कॅमेराला हाफ पॅन्टवर झाला. आता माझ्या दादाचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे, तर आपण बघू शकतो. मीच नाही म्हणलं ती ITR की भर तुझी जण काय काय झालं? चल बाहेर. नाही तर मित्रांनो, आता आपला राखीचा कार्यक्रम खतम झालेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.